डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या तिघांचा भीषण अपघातात मृत्यू। यात एकाच कुटुंबातील सख्या जावा व सख्या तरुण भावाचा समावेश। सोलापूर पुणे महामार्गावरील माढा तालुक्यातील शिराळ येथे दुचाकीला अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक बसून एक तरुण आणि एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली। दिनांक 24 मे 2024 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावरील शिराळ गावाजवळ भीमानगरवरून टेंभुर्णी MIDC येथे जात असताना एका दुचाकी त्याचा क्रमांक MH45J 8106 ला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरुण आणि एक महिला डोक्याला जबर मार लागून जागीच ठार तर एक महिला डोक्याला आणि पायाला मार लागून गंभीर जखमी झालेली असून या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला टेंभुर्णी येथील खासगी रुग्णवाहिकेमधून अकबरबाई खान यांनी टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले आहे। एका मृत तरुणाला आणि एका महिलेला टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी वरवडे टोल नाका येथील डॉक्टर महेंद्र ताकतोडे, रुग्णवाहिका चालक मगंद भोसले, टेंभुर्णी पोलीस ठाणे येथील अपघात पथकाचे अधिकारी तांबोळी आणि वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे विजय साळुंके, गस्ती वाहन चालक अभिजित गुजरे, सहाय्यक विनोद भोसले, क्रेन चालक अंकुश कुमार यांच्या मदतीने दाखल केले आहे। सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथक, मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन सोनार साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस ठाणे येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिला असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख विजय साळुंके यांनी दिली आहे। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिला महानंदा विकास पवार यांचे उपचार चालू असताना निधन झाले आहे।